काल मी व्हिडिओ बनवला घरच्या कार्यक्रमाचा, तर भावाचा व्हिडिओ बघितला मी. त्याचा व्हिडिओ बघून एवढं डोकं माझं हे झालंय ना, वाटलं ऐकायला ते कुठनं बुद्ध्यात चालली आणि काय की मी त्या जागरणात गेलो किंवा माझ्या नावचा केला. नसतं केलं तर परवडलं असतं. कशाला ही घरच्यांची चुकी हो, घरची आईबाप आमचं शहाणं नाहीत. ह्यांनी पहिल्यांदाच सांगायचं असतं तुझी आई वेगळीकडे घाल आणि ह्याची आई एकीकडे घालीन. माहिती आहे का? सांगायचं नसतं एकत्र जागरण कर म्हणून. माझं मी वेगळं केलं असतं ना, 10 वर्षांनी करू 15 वर्षांनी करू, कशाला एकत्र करायला लावलं मला? हा, तोंड घेऊन म्हणली समधी एकत्र करा एकत्र. मला माहित आहे का तिथं काय होणार आहे पुढं? लका ही तरुण पिढी वेगळी जाऊ द्या. आता काय बोलाव, म्हातारी माणसं ही येड जाऊ म्हणून सांगत नाही ती. बाबा घरात बाबा थोरल्याने लंगर तोडायचा, कशाला सांगितलं मला तोडायला कोणी? आणि हा काय बोलतो की बाबा लंगर तोडताना कोण म्हणलं का तर की बाबा पांडू तो तोडाव हे करावं? खायचंय का? लापशी काय ती? कालच मी उदाहरणं दिली, अजून किती उदाहरणं देऊ? काय मी लंगर तोडताना सुद्धा त्या वाघे मुरळ होती ती होती, त्यांना मी बोललो होतो की बाबा लंगर कोण तोडायचा. समधी उभा होते तिथं. त्या टायमिंगला ती म्हणली तुम्ही दोघं भाऊ, थोरलं कोण आहे? म्हणलं मीच आहे. म्हणली या पुढं. देवाचा मान असतो थोरल्याने घरामध्ये असल्यानंतर. आता एखादी गणपतीची वर्गणी आली, पावती आली, एकत्र फॅमिली असलं, माझ्या नावाने असते का पांडूच्या? बापाच्या नावाने असते. बाप जिवंत आहे तोपर्यंत. लग्न पत्रिका आली कोणाची, कोणाच्या नावाने येणार? सोमनाथ वाघमारे का पांडुरंग? बाप जिवंत असताना बापाच्या नावाने येते. आणि समधी ऑल फॅमिली कुटुंब एकत्र असलं आज्याच्या नावाने येते. परंपरा आलेली, जुनी लोक सांगतात. ही तरुण पिढी कुठनं आली काय की सांगायला लागली ह्यांनी खर्च केला आणि त्यांनी अमुक केलं, त्यांनी फलाना केला, त्याचाच मान आणि ह्याचा मानदान. मला फक्त एवढंच कळतं, मानदान ह्यामध्ये काय नसतो. या जागरण घातलं हीच लय मोठं झालं. देवाला गेलो तिथंच मान भेटला समजा. काहीतरीच उगं उठायचं आणि काहीतरी उगं बोलायला बसायचं. हात काढ बघलेला ओ, डोक्याचं दही करून टाकतात ती. आणि म्हणे जागरण मी परत घालतो आणि कोणच काय मला बोललं नाही. अरे मग पहिल्यांदा सांगायचं असतं की बाबा ती मला लंगर तोडायचा, मी नाही म्हणलो असतो का? आणि तोडून दिलं असतं का? वाघे मोरून त्यांनी तोडून दिलं असतं का थोरला असताना? आणि चुकून समजा तो तोडला असता आणि उद्या म्हणली असती लका थोरला असताना धाकट्याने तोरला ती लंगर, ही जागरण मान्यच होत नाही देवाला. घाला परत. मग परत काय करतो? लोकांचं बसतो का ऐकत? वाटलं नव्हतं. आता काय बोला ह्या भावाला? तुला फक्त एवढंच बोलन, तुझ्यासाठी टाळ्या वाजवतो बाबा. नुसता अंगाने वाढला, डोक्याने वाढला नाही. दुसऱ्याच्या डोक्याने चालणार आणि दुसऱ्याचं कमेडा ऐकून काय बोलणारा. जरा थोडं डोक्याचा वापर कर. जरा म्हाताऱ्या माणसाला विचार, जरा परपंचिक ज्ञान घे. वयस्कर लोकांना विचार जागरण काय असतंय, मान कोणाचा असतोय, का कसं असतंय, काय करायला लागतंय. या आणि मला कोणी विचारलंच नाही. मला समजे म्हणत तू लंगर तोड, कमेंट ही ती. आता कमेंट करणारी एवढी शहाणीत का? त्या कोणाकोणाच्या घरात जागरण झाली आतापर्यंत कमेंट करणाऱ्यांच्या? कोणाकोणाला अनुभव आहे जागरणाचं? ज्यांना अनुभव आहे ना त्यांनी बरोबर कमेंट टाकल्यात. तुमचं ऑल फॅमिली एकत्र जागरण केलं, थोरल्याने लंगर तोडावं. बरोबर आहे, काही चुकलं नाही.
आणि ही तरुण पिढी हे कुठं लॉलीपॉप येते तसलं खाणार आणि कुठं गोळा बार खाणारा तसल्या पुरीन सुरीन कुणी काय असतंय ना जे त्यांना ह्यातलं काही ज्ञानच नाही ढेकळ पण रोज सिरियली बघतात त्यांना फक्त दुसऱ्या पिढी ह्याच्यावर चालतात डोक्यावर त्यांनी एवढं पुढं होऊन केलं मग त्या जमानार तसं नसतंय मग पहिल्यांदा सांगायचं ना की बाबा माझं जागरण मी घालतोय आईबाप घेऊन आम्ही पाहुणं म्हणून आलो असतो कशाला एकत्र केलं हा आता बारामतीत असतं तर ठीक आहे तुझं तू पेशल घातलं असतं माझं मी पेशल घातलं असतं अरे दारात होतं या एकत्र आहे अजून तिथं घर आहे ती अजून वाटण्या नाहीत काय नाही देवाच्या दारात गेलोय देवाला गेलो इथं समजा पुण्य झालं जागरण घातलं ती लंगर तोडाय मला एवढं माहित पण नव्हतं की लंगर तोडायचा मानासाठी एवढं काय काय असतं की जणू काय त्या बुटासाठी कपड्यासाठी कसे रुसून बसतात लागणार तसला खेळ झाला ही एवढं माहित नव्हतं की मान असतो मग लंगर एवढं मला विशेष काहीच वाटलं नाही लंगर तोडायची हीच माहित नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे आणि ती पाठ ती साकळ्या फिकळ्या गळ्याने अडकवल्या त्याच्या माझ्या तीन ती म्हणली त्याचं काय असतं तेव्हा बैला लंगर त्याच्याच अंगावर दिलता मला काहीच वाटलं नाही मी म्हणलं मी थोरला माझ्या अंगावर द्या ती खांद्यावर द्या लंगर देवापर्यंत मी म्हणलं का काहीच वाटलं नाही मनिदिनी काहीच नाही आणि देवा मला पाव मनिदिनी काय नाही देवा मला पाव असं काम झालं मनात काय नाही ही कुणीतरी विष कालवायचं कमेंटच्या माध्यमातून तीच बघत बसा आणि त्यावर गोर धरायचा लेकर बाळ अजून बारकी वालपे एकत्र फॅमिली समजा घरदार एकत्र गावाकडे केलाय आणि परत येताना ती म्हणली आता जाताना पांडूच्या खांद्यावर दिलं तर येताना सोमाच्या खांद्यावर म्हणलं काय नाही कोणाचं द्या मग माया दिलं मी घेतलं पाठ म्हणली थोरलं कोण आहे समजा उभा म्हणलं मी का म्हणलं तुम्ही या पुढं मी म्हणलं नक्की मी तोडायचा त्याने एवढं पण बोललो होतो आणि ती काय म्हणतोय कोणाच्या तोडून काय शब्द गेला नाही हिडो बघ बरं नीट ताईच्या ह्याला फुल हिडो आहे त्यात जाऊन बघ बरं ते मुरवळ काय म्हणली होती लंगर कोण तोडणार मी म्हणलो काय धाकटाय मी थोरला कोण तोडायचं सांगा ती म्हणली थोरल्याचं असतंय म्हणली नियमाप्रमाणे ना एकत्र केलं ना जागरण मग एकट्याचं करायचं मग तोडत बस साखळ्या काय तोडायच्या तेवढ्या जर डोक्याचा वापर करा म्हणे मी परत त्याला शिवगोडला बारकं जागरण घालतोय काय नसतंय साखळी तोडणं पिणं कुठं काय देवाचं उद्या केलं दारात थोडं होम पेटवला झालं त्या समाधानी असते जगाला काय हो जगाला काय तुम्हाला 3 बोकडं कापली तरी म्हणाय बसल्या अजून एक राव असता बरं झालं अजून एखादं बोकड असतं तर बरं झालं त्याला काय जग आहे शेवटी सुख अजून पायतच होतं थोडं असं म्हणाय बसल्यात ना मग त्यामुळं नाराज व्हायचं गायला एक अजून बोकडच पाय होतं जगाच काय ऐकायचंय ते परसत असतोय तसा एक मानही असतो या आता मला तर असं वाटतंय बाबा आता काय करावं मी काय म्हणतोय माहिती आहे असं ठरवलंय की बाबा काय ती दाजीला मी जातो आज दाजीला म्हणतो काय खर्च झालाय जागरणाचा पहिल्या दिवसापासून लास्टपर्यंत करा आणि काय माझ्या नावावर टाकायचंय तुम्हाला देतो मी भले मी कुठनं पण आणीन आता येईन पेमेंट मधलं काय टाकीन आणि बाहेरनं काढीन काय आणि देतो पैसे मी तू केलेला का 4 वेळा तीच या डोक्याचा वापर काय अंगाने नुसतं वाढलंय बारक्या पोरावणीच करतो या हीच केलं तीच केलं परत मी बोललो मग येतो राग आता आई आपा गावाकडे आहे तर आता आज येणार आहे ते सांगतो त्यांना मी माझ्या पद्धतीने अशी काशी करायची होती ना तर ही असलं बोलणं मला एवढं करून कशाला आई घालाय तिथं मला बोलवलं काय जागरण करा कुठं काय करायचं घालायचं तुझं एकट्याने जाऊन तिथं एकट्यानेच करायचं असतंय मी म्हणलं माझं करण काय मला करायचं पण नव्हतं कुठं माझ्या पिढ्याने तेव्हा केलं तेव्हा त्यांचं लय चांगलं झालं हेतून पुढं चांगलं होणार आहे तेव्हा माझं करायचं होतं तुला अडथळ येत होतं तुझं तू करायचं ना
मला न्यायचंच नव्हतं करायला. मी मस्त माझी पोरं लेकर बाळ लग्नाला आल्यावर केलं असतं माझ्या आईपतीने. काय इकडे लका पहिल्यांदा लका तुम्ही साखर खाऊन लका गोड होऊन परत तुम्ही कडू घाताय. आई म्हणते तू काय सुद्धा करू नको बाबा, तू करतोय समजा खर्च निदान उभा तरी राह, तेवढं तरी तुला ये नाही. आपण म्हणतात तू नको काय करू, तू बघतोय समजा, तू फक्त पाया तरी पडाय, तेवढं लंगर तोडायला तरी ये. 6 महिने झालं माझ्या मागं लागल्यात. गेल्या पण वर्षी म्हणत होती करू कर, अरे म्हणून थांब जरा करू करू, माझ्या एवढं काय म्हणे दे नव्हतं. आता केलंय तर अशी उलटी टांग काय त्याने हीच की. आणि ती बाहेरचं ऐकून कमेंटचं ऐकून, कमेंट तर एखादा गहून नाही घाल असा हाणतो ना, फिरून आपडतो. कुठल्या स्टेपला जाऊ द्या, मला कमेंटचा गहू दे एखादी नासकी. मग तिची आई बहीण कशी काढतोय बघा, नाव सकट असं तख्ताच बनवतो मोठा, असं घेतो आणि अशी तिची काढतो ना, पुरुष असो नाही तर गडी असो. कर काय करायची मग, पट्ट्या हाय मी लढायला. तुझी खानदानापासून नाही ना काढले चिंधी चोरीपासून पाक आतापर्यंत, तुझं कुठानं कुठं काय काय बळत काय पण देतो सोडून. फक्त कमेंट आता मला सापडू दे एखादी कमेंटच, आता हुडकतो मी त्या खाली नावा सकटन ह्याच्यात. आणि त्या केलं ना ती फोटो पण दिसतो, फोटो पण लावतो साईडला. जिथं कमेंट तुम्ही करताना कोण नासकय ना ती कमेंट करताना, तर तिथं तुम्हाला सांगतो गोलमध्ये त्या डीपी असतोय, त्या डीपी नाव पिऊ समजा येतं, असा डीपी लावतो, स्क्रीनशॉट काढून मोठं लट बनवून त्याची आई बहीण काढतो ना समजा खानदान, रस्त्यावर आणतो. जा काय करायची कर, मग कळन काय ती स्वामापन. तुझ्या घरातलं बघ की बाबा, कुठं आमच्या घरात तुला सांगू कुठंतरी चांगलं व्हायला लागलं त्यात बोट घालतो का? हा, आमच्या बोट घालल्यामुळे तुझ्यात पण कोणतरी असं न करणार. कोण गावातलं कुत्र ओळखत नसतं. घरात काय किंमत तुमची, तुम्हाला घरात किती किंमत आहे ठरवा तुम्ही. आई किती किंमत देते, बायको किती देतो, भाऊ किती देतो, भाऊ किती किती किंमत आहे, गावात किती, शेजारचा किती देतोय, स्वतःला लाजा. आणि मग दुसरीकडे बोट करा. हाय ती 5-6 जण काहीतरी नासकी की त्या आपल्याकडनं कोणाचं वाट चांगलं करणं होत नाही ना, वाटोळं करायचं नाही. आणि कोणाला चांगलं बोलणं होत नाही ना, वाईट पण बोलायचं नाही. पहिलं काय भाऊ वेगळं होती, एकत्र होती, तेव्हा काय आयतच बसून खातोय. आता वायलं झालं, आमच्या वेगवेगळी घातली इकडं, माझी मी करायला लागलो, तर आता काय लांबच गेला. परत काय कृष्णाला पण ह्या शाळेला टाकलं, तुम्ही टाका, भाऊ उगस व्हायला झालं. एकत्र आम्हाला एकत्र फॅमिली आवडते, कशाला आय घालायला एकत्र, ही अशा कमेंट करून ही करायला, घराचा नाश करायला. खरा तर सत्यनाश ह्या कमेंट करणाऱ्याने केलाय. मला थांबा आता कमेंट मी बघत बसतो, नाही त्याच्या आईला घोडा लावला ना मग कळन. आणि हे म्हणतोय ना ही केलं ती कर, दाजी येऊ दे, आज दाजीला कॉल करतो, आई आपा येऊ दे, आई वडील त्यांना सांगतो एका भाषेत, आणि दाजीला सांगतो त्याचा खर्च काढा, काय झालाय ते देतो, आणि घाल तुला जागरण कुठं घालाय तिथं. पण मला पाया पडाय सुद्धा बोलू नको, तुझ्या पैशाची सोय लावतो मी, थांब जरा. जागरण करतोय ना तू, मी दाजीला कॉल लावतो 1 मिनिट.